पालघर जिल्ह्याला आज हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। मात्र रात्रीपासूनच पावसाने ही विश्रांती घेतलेली आहे। मी आता मुंबई अहमदाबाद महामार्गावरल्या तानसा नदीवरती आहे। आपण ही तानसा नदीमध्ये जर बघितलं तर काही प्रमाणामध्ये नदीला पूर आलेला आहे। मात्र आभाळ जर बघितलं तर आभाळ हे पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे। एकंदरीतच जर बघितलं तर आज पालघरचे जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी पूर्ण आज दिवसभरासाठी शाळांना सुद्धा सुट्टी दिलेली आहे। तर जिल्ह्यामधले जे 3 धरणं आहेत, एक तर मोडकसा धरण आहे, तानसा धरण आहे आणि मध्य वैतरणा धरण आहे। या तिन्ही धरणामधला जो ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा पाण्याचा विसर्ग जो आहे हा कालपासून सुरू केलेला आहे। मात्र आज दिवसभरासाठी ज्या पद्धतीने अतिवृष्टीचा इशारा आहे त्या पद्धतीने कुठेही पाऊस पडण्याचं सध्याचं तरी चित्र मात्र आता पाहायला मिळत नाहीये। मात्र दुपारच्या नंतर कदाचित पाऊस जर पडण्याची शक्यता सुद्धा वर्तविली जात आहे। सध्या तरी सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत नाहीये। रिमझिम पाऊस सुद्धा सकाळपासून पडलेला नाहीये। त्यामुळे या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर दुपारनंतर तरी पाऊस पडेल का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।